नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अंडा पराठा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण मी आज तुम्हाला जी पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर पराठे बनवले तर खरंच खूप टेस्टी बनतात. तर आज आपण लच्छा पराठा बनवणार आहोत आणि याच्या आतलं जे स्टफिंग तुम्ही बघितलं तर एकदम जबरदस्त आणि मोठंसं स्टफिंग तयार होतं अंड्याचं. तुम्हाला जर हे टेस्टी पराठे घरात बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा इथे मी 4 ते 5 चपात्याची कणिक घेतलेली आहे आणि यामध्ये आपणाला एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि छोटा अर्धा चमचा इथे आपणाला काळी मिरी पूड ॲड करायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपणाला ही कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे. कणिक मळताना एकदम मऊ अशी मळायची आहे. आणि कणिक छान अशी इथे आपली मऊ कणिक मळून तयार झालेली आहे. यावरती थोडंसं आपणाला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल लावून सुद्धा आपणाला एक 2 ते 3 मिनटं ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता कणिक इथे चांगली अशी मळून घेतलेली आहे आणि याला आता आपण 10 मिनटं रेस्ट देणार आहोत. त्यासाठी यावरती झाकण लावून आपण ही कणिक बाजूला ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर आपण याचे पराठे बनवू शकतो. तर इथे मी एक कांदा, 2 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची आपणाला एकदम बारीक अशी चिरून घ्यायचे आहेत. जेवढे पातळ चिरता येतील तितके आपणाला बारीक असे ते चिरून घ्यायचे आहेत. इथे मी हिरवी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे कारण पराठे चांगले चटपटीत तयार होतील. तर कांदासुद्धा आपणाला जितपत बारीक चिरता येईल तितपत बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बारीक असा चिरून घ्यायचा आहे. इथे कांदा, टोमॅटो मी कमी वापरलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असतील तर जास्त वापरलात तरीसुद्धा चालेल. आणि हे बघा, मी हे सगळं बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि हे आपलं सगळं साहित्य इथे बारीक असं चिरून तयार झालेलं आहे. तर याच्यानंतर आपणाला अंडी पाहिजेत. इथे मी एकूण 6 अंडी वापरणार आहोत आणि याचे एकूण 5 पराठे तयार होतात आणि ही अंडी कच्ची अंडी आहेत. तर आता आपणाला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपणाला हे सर्व कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची जी आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण ही सारी अंडी फोडून टाकूयात. तर इथे एकूण मी 6 अंडी वापरलेली आहेत. या 6 अंड्याचे एकूण 5 पराठे छान असे तयार होतात. तर इथे सर्व अंडी मी फोडून यामध्ये ॲड केलेली आहेत. आता यामध्ये आपणाला एक छोटा अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि काय करायचं आहे, विस्करच्या मदतीने ही अंडी छान अशी फेटून घ्यायची आहेत. त्यामुळे ती सगळी व्यवस्थित अशी मिक्स होतील. तर इथे आपण अंड्यांना टोमॅटो, कांदा आणि मिरची बरोबर छान असं मिक्स केलेलं आहे आणि इथे आपलं स्टफिंगचं मिश्रण तयार झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपली कणिकसुद्धा मळून ठेवली होती आणि 10 मिनटं झालेली आहेत. आता ह्या कणकेला आपण एकसारखं असं चांगलं मळून घेऊयात. आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. एकदम वेगळ्या पद्धतीने आपण लच्छा पराठा बनवणार आहोत आणि यामुळे काय होतं तर हा लच्छा पराठा जो आहे तो चांगला खुसखुशीत होतो. इथे आपल्याला थोडीशी कोरडी कणिक घ्यायची आहे आणि या कणकेचे आपल्याला अशा पद्धतीने कोरडी कणिक घेऊन रोल बनवून घ्यायचा आहे आणि या रोलचे आपल्याला काय करायचे आहेत, छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. हे अशा पद्धतीने सुरीने मी एकसारखे गोळे केलेले आहेत आणि हे कट केलेले गोळे आपल्याला पुन्हा हातावरती घेऊन एकसारखे असे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. याला कुठे क्रॅक वगैरे पडलं असेल तर ते सगळं आपल्याला असं एकसारखं असं करून घ्यायचं आहे आणि हे गोळे 2 मिनिटासाठी आपण रेस्ट करून देणार आहोत. या गोळ्यांना रेस्ट करून दिल्यामुळे काय होतात तर हे गोळे एकदम मऊ आणि सॉफ्ट तयार होतात. आता त्याच्यानंतर काय करूयात, हे सगळे गोळे बाजूला ठेवूयात. जेवढे गोळे आपण बनवलेले आहेत त्या सगळ्या गोळ्यांचे आपल्याला काय करायचे आहेत तर पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या
गोळ्यांच्या पोळ्या बनवून घेणार आहोत। इथे थोडीशी कणिक घेतलेली आहे कोरडी आणि याच्यावरती आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। गोळे आपण एकाच साईजचे केलेले आहेत, त्यामुळे पोळ्या लाटताना सुद्धा आपल्याला सेम साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी या आकाराच्या 5 ते 7 एकूण पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता माझ्या या पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत। याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं कोरडी कणिक भुरभुरायची आहे आणि त्याच्यावरती ही पोळी ठेवायची आहे आणि या पोळीवरती आपल्याला बटर लावायचं आहे। बटरमुळे लेअर चांगल्या निघतात आणि बटरऐवजी तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता। आता वरून थोडीशी कोरडी कणिक आपल्याला यावरती डस्ट करायची आहे आणि कोरडी कणिक डस्ट केल्यानंतर याच्यावरती आपल्याला दुसरी पोळी अशी ठेवायची आहे आणि याला सुद्धा आपण बटर लावून घेणार आहोत। याला बटर लावल्यानंतर याच्यावरती आपल्याला कणिक पसरवायची आहे आणि तिसरी पोळी पण आपण अशाच पद्धतीने याच्यावरती ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला 6 पोळ्यांचा लेयर लावायचा आहे। तर इथे मी 6 पोळ्यांचा लेयर लावून घेतलेला आहे। वरून थोडंसं आपल्याला हे असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या पोळ्या एकमेकाला चिकटतील। आता काय करायचं आहे, थोडीशी कोरडी कणिक खाली लावून घ्यायची आहे, म्हणजे पोळी खाली चिकटणार नाही आणि लाटण्याने याला छान असं लाटून घ्यायचं आहे। हे बघा, याचा आकारही वाढलेला आहे, यामुळे याचे लच्छे पराठे चांगले तयार होतील। आता याचा रोल तयार करायचा आहे, एकदम टाईट रोल करायचा आहे, मध्ये मध्ये जागा अजिबात शिल्लक राहिली नसली पाहिजे। हे बघा, चांगला असा टाईट रोल तयार केलेला आहे आणि याला आता एकदा असं प्रेस करून घेऊया, म्हणजे ते एकमेकांना चांगले चिटकून बसतील। आता याला आपण कापूया। आपण 6 पोळ्या तयार केल्या होत्या, याच्या डब्बल आता पोळ्या याच्या तयार होतील। इथे आपण बारीक बारीक असे गोळे तयार करणार आहोत, यामुळे लच्छा पराठा चांगला तयार होईल। इथे बघा, मी चांगलं असं हे कापून घेतलेलं आहे। नंतर इथे काय करायचं आहे, शेवटी जे 2 गोळे आहेत ते एकमेकांना आपल्याला जोडायचे आहेत। अशा पद्धतीने शेवटीचे 2 गोळे मी अशा पद्धतीने एकमेकाला जोडलेले आहेत आणि जो भाग सुटलेला आहे तो खालच्या साईडने दाबून घेतलेला आहे आणि असं प्रेस करून हा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण जेवढे गोळे तयार केलेले आहेत त्यातल्या गोळ्याचा एक भाग काढायचा आणि खालच्या बाजूला ही साईड सारून बंद करायची आहे, म्हणजे गोळा सुटणार नाहीये। आणि याच्या लेअरला थोडंसं असं बाहेरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आता याचे पराठे बनवून घेऊयात, एकदम कुरकुरीत पराठे बनवून तयार होतात। आता थोडी कणिक घ्यायची आणि ज्या साईडने लेअर बंद केलेली आहे ती साईड वर करायची आणि वरची लेअर खाली करायची आणि इथे बघा, एकदम पातळ पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। जास्त मोठे पराठे लाटायचे नाही आहेत, कारण यामध्ये आपल्याला अंड्याचं स्टफिंग करायचं आहे। 2 पराठे लाटून घेऊयात, दोन्ही पराठे भाजून घेऊयात। आता तवा छान गरम झालेला आहे, गरम तव्यावरती आपण पराठे शेकून घेऊयात, म्हणजे पराठ्यामध्ये अंड्याचं स्टफिंग करू तेव्हा ते पराठे कच्चे राहिले नसले पाहिजेत। थोडं थोडं याच्यावरती बटर लावून दुसऱ्या बाजूने पलटून दुसऱ्या बाजूला सुद्धा बटर लावून घेऊयात। 2 पराठे अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कारण आपण डबल लेअरचा पराठा बनवणार आहोत। एक बाजू चांगली भाजली गेली पाहिजे आणि दुसरी थोडीशी कच्ची असली तरी चालेल। आता याच्यानंतर थोडंसं बटर लावून घेऊयात आणि आपण जी अंडी फेटून ठेवली होती ती चांगली पुन्हा एकदा मिक्स करून अंड्याचे जे मिश्रण आहे ते तव्यावर घालून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि 1 चमचा घेऊन लगेचच आपणाला याला हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल तर अंडी लवकर शिजतील आणि आपल्या पराठ्याचा जो लेअर आहे तो खूप मोठा होईल। वरून बघा, हलकी हलकी अंडी कच्ची राहिली की वरून आपणाला यावरती लच्छा पराठा ठेवायचा आहे। आणि हे बघा, आपणाला इथे छोट्या आकाराचे पराठे बनवायचे आहेत, खूप मोठ्या आकाराचे बनवायचे नाही आहेत। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। 2 मिनिटं एका बाजूने अंड्याला शिजवून घ्यायचं आहे, वरून थोडंसं बटर लावायचं आहे आणि अंड्याला पराठ्याच्या बरोबर पलटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पराठ्याला भाजून घ्यायचं आहे। फ्लेम कमी करायची आहे, वरून थोडं थोडं अंड्याचं मिश्रण घालायचं आहे चमच्याच्या मदतीने आणि दुसरा पराठा यावरती ठेवणार आहोत। त्यामुळे काय करायचं आहे, जास्त अंड्याचं मिश्रण लावायचं नाही,
दुसरा पराठा ठेवला म्हणजे तो पराठा व्यवस्थित असा चिटकेल आणि इथे आपला डबल लेअर पराठा जो आहे तो तयार झालेला आहे. खूपच मस्त. याच्यावरती थोडंसं बटर लावून पराठा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. कमी गॅसवरती पराठे कुरकुरीत बनवून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होतील. तर आपला हा अंड्याचा लच्छा पराठा इथे तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. खरंच खूप मस्त असे तयार होतात हे अंड्याचे लच्छे पराठे. नक्की एकदा ट्राय करून बघा. कसे झाले हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.